नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहेत. आता या एक्झाम बद्दल काही पालकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामध्ये आहे मुख्य प्रश्न की एक्झाम पॅटर्न 4थी 7वीचा कसा असणार आहे, कारण पहिलंच वर्ष आहे की हे आता 2013 नंतर लागू झालेलं आहे. सो इथून पुढे 4थी आणि 7वीची परीक्षा असणार आहे स्कॉलरशिपमध्ये. सो जाणून घेऊया परीक्षा पद्धत कशी असते, विषय किती, परीक्षेसाठी पेपर किती, प्रश्न किती, मार्क्स आणि वेळ किती असणार आहे, निगेटिव्ह मार्क असतात का. सो यामध्ये पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो की फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला बघा, नियमित शुल्क भरले तर 2 फेब्रुवारी आहे. तुम्हाला जर विलंब शुल्क लावायचं असेल तर 17 फेब्रुवारी आहे. तुम्हाला अतिविलंब शुल्क भरावं लागणार 23 फेब्रुवारीपर्यंत. अतिविशेष विलंब शुल्क तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत भरावे लागणार आहे. सो जे विद्यार्थ्यांचे जे पालक ज्यांची मुलं किंवा ज्यांच्या नातेवाईकांमध्ये मुलं हे 4थी किंवा 7वीला शिकत असेल तर त्यांनी लगेच फॉर्म भरून टाका, कारण फॉर्म भरण्याची लास्ट डेट आता खरं म्हणजे 2 फेब्रुवारीच असणार आहे. पुढे जाऊया आपण. परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला आलं आहे. परीक्षा तुमची रविवारी 26 एप्रिल 2026ला होणार आहे. यामध्ये एक्झामचा पॅटर्न कसा असतो तर बघा, 4थी आणि 7वीचा सेम पॅटर्न. 4थीला म्हणतो आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि 7वीला म्हणतो आपण उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. याचा पॅटर्न कसा असतो बघा, दोघही एक्झामला तुम्हाला 2 पेपर असतात. त्यातला पहिला पेपर जो असतो ना, तो असतो पहिला प्रथम भाषा, ज्यामध्ये मराठी असते, दुसरी भाषा गणित. आता इथे तुम्ही वेगळी पण घेऊ शकता, उर्दू, हिंदी, गुजराती, कन्नड त्या पण घेऊ शकतात. प्रथम भाषा मराठी आहे, दुसरा गणित आहे. यामध्ये 25 प्रश्न भाषेचे, 50 प्रश्न गणिताचे, असे टोटल 2 मार्काला एक प्रश्न असतो. म्हणजे मराठी भाषा घेतली तर तुम्हाला 50 मार्काची, गणित घेतली तर 100 मार्कांसाठी आहे. असे टोटल 75 प्रश्न 150 मार्कांसाठी आहे. आणि एक्झामचा कालावधी हा 11 ते 12.5 म्हणजे 1.5 तास, 90 मिनिटं आहे. म्हणजे 75 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटं वेळ मिळणार आहे. सो तुम्हाला इथे टाईम मॅनेजमेंट पण करणं गरजेचं आहे. ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असणार आहे. एक क्वेश्चन असेल त्याला 4 ऑप्शन असणार आहे. सो 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असणार आहे. दुसरा जो पेपर आहे त्यामध्ये तृतीय भाषा, ज्यामध्ये आपण घेऊ शकतो इंग्रजी. इथे बघा, इंग्रजी कंपल्सरी असेल. नंतर बुद्धिमापन चाचणी आहे. यामध्ये पण तुम्हाला 25 प्रश्न इंग्लिश, प्रत्येकी 2 मार्कासाठी 50 मार्कांचे. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी 50 प्रश्न 2 मार्कासाठी, टोटल 100 मार्कांसाठी आहे. अशाच प्रकारे 75 प्रश्न 150 मार्कांसाठी तुम्हाला 90 मिनिटात हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार हे पण लक्षात घ्या. हा जो एक्झामचा पॅटर्न आहे ना, हा 4थी आणि 7वी दोघांना लागू आहे. 4थी 7वीला तुम्ही शिकत असणारे जे विषय आहेत ते विषय, त्या विषयातले जे टॉपिक आहे ते टॉपिक, त्या लेवलचेच क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जाणार आहे. आता ह्या एक्झामची तयारी करण्यासाठी तुम्हाला आता वेळ जर विचारात घेतला तर साधारणतः 2 ते 2.5 महिने तुमच्याकडे वेळ आहे. या 2-2.5 महिन्यामध्ये तुमची तयारी अतिशय छान होणार आहे. आणि तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाईट अकॅडमी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. लक्षात घ्या, ह्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. सो जो जास्त स्कोर करेल त्याचे मार्क इथे त्याच्या मार्कानुसार, त्याचे मेरिट आणि मेरिटनुसार त्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. सो भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ह्या शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा खूप महत्त्वाच्या असतात. बघा, इग्नाईट अकॅडमी तुम्हाला नवोदय, जवाहर नवोदय विद्यालय जी 5वीचे विद्यार्थी देऊ शकतात. तुम्ही आता 5वीत जाणार असाल तर तुम्हाला ही एक्झाम पण भविष्यात पुढच्या वर्षासाठी आवश्यक असणार आहे. सो त्याच्यासाठी तयारी आत्तापासून करा. बरेचसे विद्यार्थी तयारी लागलेले आहेत. स्पर्धा प्रचंड आहे. आणि नवोदयमध्ये तुमचं सिलेक्शन जर झालं तर 12वीपर्यंत तुम्हाला CBSE पॅटर्ननुसार सगळं शिक्षण फ्री असणार आहे. या एक्झामला आम्ही मार्गदर्शन करत आहोत तुम्हाला या फीमध्ये. पण तुम्हाला ही बॅच फ्रीमध्ये घ्यायची असेल तर आम्ही आमच्याकडनं शिष्यवृत्ती एक्झाम घेत आहोत 19 तारखेला, 19 जानेवारीला. सो 4थीला तुम्ही असाल तर हा फॉर्म लगेच भरून टाका. फ्रीमध्ये फॉर्म भरता येणार. खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. सो ह्या एक्झामला तुम्ही अपेअर झालात आणि पहिल्या 600 विद्यार्थ्यांमध्ये आला तर तुम्हाला ही बॅच फ्रीमध्ये पण मिळू शकते. त्या व्यतिरिक्त 4थी आणि 7वीच्या बॅचेस फक्त 499 रुपयामध्ये अवेलेबल आहे. ह्या बॅच घेण्यासाठी तुम्ही इग्नाईट पाठशाला ॲप डाउनलोड करू शकता आणि हवी ती बॅच परचेस करू शकता. सो 4थी आणि 7वीचा एक्झाम पॅटर्न थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. एक्झाम कधी होणार, परीक्षा फॉर्म सुटलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ह्या एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, कोणते पुस्तकं वापरायचे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत ग्रुपमध्ये शेअर करा. आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर आमच्या टीमला कॉल करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.